भेटी एक वेळा काय मोकलिले वनी सावधानी वेडीले येथवरी होता संग येथवरी होता संग अंगे अंग लपविले काय मोकलिले वनी सावधानी वेडीले तुका म्हणे पाहिले मागे तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला काय मोकलिले वनी सावधानी वेडीले पांडुरंगा करू प्रथम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विघ्नेचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार मस्तक हे पाया मस्तक माझा पायावरी या वाटकरी संतांच्या हरि ओम कान्हैया रे जगजेटी कान्हैया रे जगजेटी देई भेटी एक वेळा काय मोकलिले वनी सावधानी वेडीले प्रस्तुत भगवत चिंतनाकरिता म्हणजेच आजच्या या काल्याच्या कीर्तनाकरिता निवडलेला अभंग सकल संत कंठभूषण श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा आणि गवळणीपर प्रकरणातील अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल Hare
ज्ञानदेव गुरुवरीय भिकाजी महाराज की आज सेवेकरिता जो अभंग म्हणजेच गवळण निवडलेली आहे तुकोबारायांची आहे आणि आजचा काल्याचा असा दंडक आहे। त्या आतापर्यंत तुम्ही 7 दिवस जे काही कीर्तन ऐकलेले आहे श्रवण केलेले आहेत त्या कीर्तनाचा विधी वेगळा आहे। पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा हे भगवत नामाने सुरुवात झाली पाहिजे, सुरुवात केली पाहिजे भगवंताच्या चिंतनाने। पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराने भगवत चिंतनाने नामस्मरणाने आरंभ केला पाहिजे। दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा भक्ती हा विषय असला पाहिजे ना, भक्ती या विषयावर त्या ठिकाणी विमोचन केलं पाहिजे। तिसऱ्या दिवशी ज्ञान, चौथ्या दिवशी वैराग्य आणि 5वा दिवस हा स्वतंत्र आहे माझे मायबाप। पुन्हा 6व्या दिवशी हो विरहणी आली किंवा विनंती आली, 7व्या दिवशी मागणी आली। या सर्व कीर्तनामध्ये काल्याचं कीर्तन म्हणजे हे कळसाचं कीर्तन आहे। विठाला म्हणून 7 दिवस जरी जे विद्वान मंडळी आहे, ज्ञानी परमार्थातले ज्ञानी लोक आहेत, काही संसारातले ज्ञानी लोक, प्रपंचातले ज्ञानी लोक जिथे ड्युटीला आहे, कामावर आहे, काही समजायले की नाही तुम्हाला? भाषा समजते ना विदर्भातली? हा हा तुमचं बोलणं बंद कर आबाई। तुम्ही 7 दिवस बोलले, आता मला बोलू द्या। बरं झालं भगवंताना हा फार सुंदर देह बनवलेला आहे, काचाचा नाही आहे। जन्माला तेव्हापासून जर आपण बोलायला सुरुवात केली असती तर आतापर्यंत मुख आपल्या झाडावर राहिलं नसतं। भगवंताच्या कृपेने हा चांगला नरदेह मिळालेला आहे आपल्याला। म्हणून 7 दिवस जरी तो कामावर जाणारा व्यक्ती नाही गेला महिनाभर, तरी मात्र ज्या दिवशी पगार होते का नाही, त्या पगाराच्या दिवशी तो मात्र आवर्जून हजर राहत असतो। ते कामावर जावं की न जावं, पगार भेटायला हे त्याला माहित झालं की काय 100-200 आपल्याला भेटले तर भेटले। तद्वत त्याचप्रमाणे परमार्थातला जो जाणता परमार्थिक आहे, ज्ञानी आहे, तो सुद्धा 7 दिवस जरी कीर्तनाला सत्याला गेला नाही तरी काल्याच्या दिवशी मात्र आल्याशिवाय राहत नाही। विठाला त्यामध्ये कमीपणा नाही आहे, कारण आजचं कीर्तन हे मागच्या 7 दिवसाच्या कीर्तनाचा काय करते, बाद करते। जरी तुम्ही 7 दिवस कीर्तनाला नाही आले, आज आले, या 7 कीर्तनाचा प्रसाद, फळरूपी प्रसाद, काल्याचा प्रसाद, ज्ञानाचा प्रसाद, नामाचा प्रसाद हा मात्र तुम्हाला आज मिळत असतो। म्हणून विठाला आजच्या रोजी हा प्रसाद वितरण करण्याकरिता, प्रसाद देण्याकरिता संत आणि भगवंत हे दोन्ही या ठिकाणी या काल्याच्या प्रसंगामध्ये, या काल्याच्या वाळवंटामध्ये, याला वाळवंट असं म्हटलेलं आहे। कारण काला हे कुठेही होत नसते, काला फक्त वाळवंटामध्ये। आणि वाळवंट कशालाही म्हणत नाही, काल्याच्या वाडीला वाळवंट म्हणत नाही। वाळवंट त्याचं नाव आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा क्लेश, द्वेष, मत्सर, अहंकार, अभिमान, ईर्ष्या हे असं विरहित त्याचं अंतःकरण आहे। त्या अंतःकरणाला
वाळवंट असं म्हटलेलं आहे. विठाला वाळवंट असा आहे की ज्या वाळवंटामध्ये नुसती रेती आहे, दगडाचे बारीक बारीक कण सोडता दुसरं काहीही पाहायला मिळत नाही. एवढा बोरा एवढा सुद्धा दगड मिळत नाही. असं सुपीक सपीक त्या ठिकाणी जे मृदू हो आणि टाकल्याबरोबर झोप लागेल अशी ज्या ठिकाणी रेती आहे, रेतीचा असा गालीचा आहे जिथं रेती सोडून दुसरं काहीही पाहायला मिळत असं शुद्ध झालेलं ते ठिकाण समजायला तुम्हाला, त्याचं नाव आहे वाळवंट. आणि वाळवंट तयार होण्याकरिता काही साधी गोष्ट लागत नाही, साधा परिश्रम लागत नाही. वाळू जेव्हा एका जागी जमा होते ना, कुठून आपटत आदळत वळण घेत, कुठून चुकून, कुठून फुटून, कुठून पडून, कुठून आपलून, कुठं काय काय पद्धतीनं ते रेती हळूहळू हळूहळू माती बाजूला करत 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 ते पाणी वाहत वाहत कधी पहाडावरून पडते तर कधी भुयारात गायब होते. अनेक प्रकारचे संकट झेलत 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 हो ते वाळवंट तयार होते. तसं मनाचं अंतःकरणाचं वाळवंट सुद्धा परमार्थामध्ये अनुभवाने साधू संतांच्या विचाराने त्या ठिकाणी तयार होत असते. आणि म्हणून याही वाळवंटामध्ये आणि त्याही वाळवंटामध्ये, दोन्ही वाळवंटामध्ये त्या ठिकाणी भगवंताचा वास होत असतो. जसं माझ्या सावतोबाच्या अंतःकरणामध्ये वाळवंट तयार झालं म्हणून भगवंताने तिथं जाऊन वास केला. विठाला आणि या भगवंत जिथे आहे तिथे संत आहे, संत तेथे देव आणि देव तेथे आणि मग हे दोघं जिथे आहे तिथे त्या ठिकाणी काला होता. आलं का लक्षात? आणि हे काला पूर्वी नामदेव महाराजांच्या कीर्तनाने होत असायचा वाळवंटामध्ये. बरोबर आहे की नाही? ज्ञानेश्वर महाराज पेटी वाजवायला आहे, मुक्ताबाई गौरोबा काका हे सर्व मंडळी महाराजांच्या पाठीमागे कीर्तनामध्ये प्रमाण घेण्याकरिता उभे आहेत. आणि मग त्या कीर्तनात भगवंताला येऊन पीठ सोडावं आणि कमरेचा पितांबर गळोपर्यंत त्या ठिकाणी त्याच्यामध्ये नाच असा कीर्तनाचा महिमा या काल्याचे कीर्तन झालं. आणि म्हणून इथं बसलेला प्रत्येक काल्याचे मागे घालून बसा. आजच्या दिवस मोडली तर मोडू द्या. बऱ्याच लोकांच्या मोडल्या तरी ते डुप्लिकेट पाय करून चालावा. समजायले की नाही? कीर्तनात काही मोडत नसते, काही नुकसान होत नसते. झालं तर त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. कीर्तनात मरण येत नाही सहजासहजी. लोक म्हणजे कीर्तनात जाऊन काय मरायचं आहे का? कोण पेला आतापर्यंत सांगा? काही मोठा बोलणारे लोक गेले तर दुसरा कोणाचा अजून तरी नंबर लागला नाही. म्हणजे नंबर लागण्याकरिता हो की स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, स्वर्गीचे इच्छिता देवा,
स्वर्गातले मोठे अधिकारी देव हे सुद्धा या कीर्तनात येण्याकरिता इच्छा करतात. कीर्तनात आपल्याला मरण आलं पाहिजे. एवढं सोपं नाही आहे. समजायला का? सातारकर कीर्तन करू करू देते नाही, समजायला की नाही? हे कीर्तन वेगळं आणि मनातलं कीर्तन वेगळं आहे. या कीर्तनात नाही मृत्यू आला तरी नामस्मरण हे सुद्धा कीर्तन आहे. त्याला नामसंकीर्तन असं म्हणतात. या नामसंकीर्तनात सुद्धा आपल्याला देह ठेवता आला पाहिजे. आणि एवढं हे येण्याकरिता नामसंकीर्तन करता करता देह ठेवण्याकरिता बसाजी महाराजांसारखं काम करावं लागते. विठाला कोणालाही जमत नसते. समजायला की नाही तुम्हाला? मग लोक तोंडात बोट टाकते. अरे आपल्याला पताच नाही. ही काय देऊ, अरे भगवान हे काय झालं नाही. समजायला की नाही? आणि साधी गोष्ट आहे माझे मायबाप, चांगलं काम करून मरायचं. याच्यात काय अवघड आहे का मला सांगा? काय हिमालयात जाऊन एका पायावर उभं राहायचंय का आपल्याला? उन्हात बसायचं आहे का? या तळतळते उन्हामध्ये पाण्यात उभं राहायचं आहे का? हे या काळात सांगितलंच नाही. योग याग विधी येणे नोहे सिद्धी मायाची उपाधी. हे दांभिकपणा आहे या काळामध्ये. हे करू नका. हे सांगितलं नाही, याच्यात वेळ घालूही नका. म्हणून हे कीर्तन म्हणजे प्रसाद आहे. गाण्याचे कीर्तन म्हणजे काय? प्रसाद. आणि प्रसादाशिवाय संसारामध्ये समाधान नाही. विठ्ठल संसारामध्ये समाधानाकरिता, हे समाधान म्हणता येणार नाही, पण समाधानाकरिता सुखाकरिता किती वस्तू जमा केलेली आहे. पैसा जमा केला की नाही? आहे का समाधान? तुमच्याजवळ काहीच नाही. ते मुकेश अंबानी, धीरूभाई अंबानी, टाटा बिर्ला विचारा त्याला, तुम्ही झोपता का म्हणा? ढेकळा झोप लागते का तुम्हाला? आम्ही झाडाखाली झोप लागत नाही त्याला. झोप लागली असती, झोप लागली असती तर एका महिन्यात एका दिवसाचा बॅलन्स तरी फुकट दिला असते की नाही अंबानीला? नुसते मेसेज पाठवत राहते, त्यांचा वाढदिवस आहे त्याच्याबद्दल एक महिन्याचे बॅलन्स. ते काय अजून आलं नाही आपल्या शीट मध्ये. एका दिवसाचा बॅलन्स सुद्धा ते एका माणसाला फुकट देऊ शकत नाही. माझे मायबाप, ते धन्वंताची गोष्ट. इतकं असमाधानी ते जीव आहे, इतके असमाधानी आहेत. पैशानं समाधान नाही, घर बांधल्यानं समाधान नाही, जमीन घेतल्यानं समाधान नाही, नोकरीला लागल्यानं समाधान नाही. हे सर्व समाधानाचे आणि सुखाचे साधन त्या ठिकाणी तुम्ही म्हणून जमा केलेले आहेत. यातून उलट तुम्हाला 1000 पटीनं दुःख मिळत आहे. विठ्ठल आजचं हे प्रसादाचं कीर्तन आहे आणि सर्वांना या प्रसादाने समाधान मिळणार. प्रसादेन प्रसन्नता. लक्षात ठेव. दररोज जेवण करताय की नाही? दररोज घरी जेव्हा हाय तरी तुम्ही काला आली राळावाडी? तुम्ही जेवण करायला आले का? नाही. तुम्ही प्रसाद घ्यायला आले. हे प्रसाद घरी तयार होत नसते. हे सर्व जेवायला आले. हे प्रसाद घेण्याकरिता. कारण आजच्या जेवणात आणि आजच्या प्रसादामध्ये जमीन आणि आसमानचा फरक आहे. या प्रसादाकरिता तुम्हीच आले नाही, स्वर्गातले लोक सुद्धा. आजी ओस अमरावती काला पहावया येती, देव विसरती देह भाव आपुला. लक्षात ठेवा. कालात प्रसाद तर आहे, पण देवाचं दर्शनही होते, संतांचं दर्शन होते. संतांच्या दर्शनामध्ये
संसाराच्या दुःखाची निवृत्ती होते म्हणून आले. विठ्ठल आज जो अभंग आज जे गवळण निवडलेली आहे, आजचा दंडक सांगत होतो तुम्हाला. आजचं कीर्तन हे दंडकाचं कीर्तन, नेमाचं कीर्तन. आजच्या दिवशी फक्त चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते आणि तेही गोकुळात केलेलं. असा आजच्या कीर्तनाचा नियम आहे, दंडक आहे. समजायला की नाही? पण आमच्या आज पुढच्या गोष्टी नाही करायच्या. आज जरी बाया आल्या तेव्हापासून तुम्ही केव्हा आल्या, खाना खाऊन जाणार आहात की मुक्काम करणार आहात की महाराजा संगत जाणार आहात? ह्याच्या गोष्टीनं किती पसारा झाला आपला. घर वाढलं, मजला वाढला, गाड्या वाढल्या, पाऊस वाढला, उन्हाळा वाढला की नाही? किती ऊन तपा लागलं. 45 आता 50 होणार आहे. तुमच्या डोक्यावरचे केस जाग्यावर उरपळणार. समजायला की नाही? हा, मला सावलीला झाडं पाहिजे, धुऱ्यावर झाडं नको म्हणते तो. इतके बदमाश लोक आहेत, काही काही धुऱ्यावरचं गवत ठेवत नाही. काहून त्याचा जाता जाता वगैरे खायला खाऊ दे. तू काय लावलेलं आहे का ते? तुमचं इथं काहीच नाही. तुमचं इथं हे देह हा पाचाचा आणला उसना. हे देह सुद्धा तुमचा नाही. जमीन फिमीन कोणी घेऊन बसले. तुम्ही मेले की तुमच्या पोराची होती, ते मेले की त्याच्या पोराची होती. त्यानं लफडा केला तर मी बोलतो दुसऱ्या बायकोच्या नावाला. समजायला की याचं कोणाचं काही नाही. याचं उलट आपण नुकसान केलेलं आहे. ते मिळाले आहे, हे देह जे मिळालेलं आहे याचं नुकसान केलेलं आहे. माझी बायको म्हणून चरित्र भगवंताचं आहे. आपलं चरित्र होऊ शकत नाही. आपले काम चांगले नाही, आपल्या कामाला चरित्र म्हणता येणार नाही. चरित्र फक्त संतांचं घडू शकते, होऊ शकते. आणि आपलं चरित्र झालंय समजा तर त्या चरित्राला कोणाचा उद्धार होणार नाही, उलट भानगडी लागते. भीमरावजी असे होते, शामरावजी तसे होते, कानबाराव असा होता, गोलबाराव तसा होता. याची स्तुती करावं गेलं तर त्याला आवडत नाही. ते म्हणजे माया गुरुची निंदा करू नका. ते गुरु असे बदमाश राहते. तुम्हाला गुरु असा बसाजी महाराजांसारखा, समजायले की नाही? भिकाजी महाराजांसारखा, रामबापू महाराजांसारखा. आताचे गुरु चेल्याची फक्त स्तुती ऐकायला लागली, आणि त्याला स्तुती करणारे चेले आवडायला लागले. वा 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 वा, काय वाचेला येते तुला नरखा. एक करीती गुरु गुरु होता शिष्याचा भाऊ. वंदनीय राष्ट्रसंतांचे शब्द आहेत की लाखो गुरु है जगत में, पर एक नहीं काम का, सब डंका बजाते हैं अपने अपने नाम का. ज्याची त्याला सोडी भराय पाहिजे. आता आमचे शिष्य हात गेल्या वर्षी, आता मी असंच सांगायला पाहिजे, हा ना हजार हजार रुपये या वर्षी फी कमी द्यायला पडलं आपल्याला. कोणतरी म्हणते महाराजाला एवढे पैसे खाणार नाही. महाराज काय वर तोंड करून हव्यावर जगणार काय? मला दिसत नाही 60 लेख राहत काय भय नव्हतं. एक बाई म्हणजे महाराजाला एवढे लेख राहत. महाराजच्या डोक्याने डोकं लागत नाही.
हो दुसरी म्हणे मग तुला काय माहित आहे 10 वर्ष झाली साथ लेकला हे तुमच्याच कोणाचे तरी तुमच्या पाहुण्याचे होतं सोयऱ्याचे होते हटकरायचे हात धनगरायचे हात हातीवैशाचे लोहाराचे घिसडी सुधारायले पण काही लोकांना आखली नाही समजायले की नाही त्याचा बाप आज 10 लाखाच्या गाडीत फिरते आमच्या समाधानात समजायले की नाही तुम्हाला घोडं तरी आहे का मोटरसायकल हातात टाकतो का रे 1 लिटर हे तू का एवढी परिस्थिती आहे महाराजाचं पटत नाही मी हेच सांगत होतो समाजातलं लोकांचं पटत नाही भावकीचं पटत नाही पंचतंत्रामध्ये कथा आलेली आहे पंचतंत्र नावाचा ग्रंथ फार सुंदर आहे सगळ्यांना वाचायसारखा वाचाय 100-150 रुपयाची किंमत आहे त्याची हो सत्यनारायण बुद्धी वाचण्यापेक्षा ग्रंथ वाचत जा संतांचं चरित्र वाचत जा विठाला देवाचं चरित्र हे अवर्णनीय आहे अलौकिक आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणार प्रत्येक जीवाची जीवदशा संपवणार चरित्र मोठमोठ्या जीवदशेत राहतात कधीतरी या जीवाला शिव बनवण्याचा प्रयत्न एकदा तरी करा या जीवाला किती हाल आहे तुम्हाला माहित नाही हे जीव कवापासून वरडायला लागला दैवी उद्धार पावे नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे कधी संपल हे पळ आणि म्हणून चरित्र आहे देवाचा कृष्ण चरित्र आणि आज जे गवळण निवडलेले आहे त्या गवळणीने आजच्या गवळणीमध्ये आपली विरह अवस्था प्रकट केलेली आहे भगवंताचा आपल्या जीवनामधून ज्या दिवशी संत निघालेला आहे भगवंताची संगत भगवान गोपाल कृष्णाची संगत ज्या दिवशी त्या गवळणीच्या जीवनातून निघाली त्या दिवशी त्या ठिकाणी तिच्या जीवनामध्ये जे अवस्था प्राप्त झालेली आहे त्या अवस्थेचं वर्णन आजच्या या गवळणीमध्ये केलेलं आहे विठाला ही गवळण नित्य भगवंताचं दर्शन केल्याशिवाय आपल्या संसाराला सुरुवात करत नव्हती भगवान श्रीकृष्णाच्या भक्तापैकी अनन्य जे भक्त आहेत श्रेष्ठ भक्त आहेत त्यामध्ये गवळणी आहेत समजायले की नाही आपणही भक्त आहोत पण आपण श्रेष्ठ ना आपण फक्त टायमावरचे भक्त आहोत प्रसंगावरचे भक्त आहोत आपण फक्त दिवा धावरे मला पावले संकट पडले भारी पण द्रौपदीचं असं नव्हतं करायचं प्रमाण कसं आहे पाहते पांडव खंड वनवासी पाहते पांडव वनवासी पाहते पांडव बर का जे वनवासात गेले ते पांडव जे हस्तिनापूरला आहे ते नाही जे इंद्रप्रस्थात आहेत ते नाही जे पांडव 13 वर्षाचा वनवास भोगाय गेलेले आहेत ते पांडव तुम्हाला वनवास आहे की नाही तुम्हाला वनवास आहे की नाही म्हणलं सगळ्यांनाच वनवास आहे लेकीला सुनेचा सासूचा वनवास आहे माणसाला बायकोचा वनवास आहे समजायला की नाही तुम्हाला
एकाला म्हणलं चला कीर्तनाला, नाही तिला विचारायला लागते, तिला विचारायला लागते. एवढी तुझी लायकी नाही म्हणल्यावर तू जगायला कशाला लागते? कीर्तन विचारायला लागते का बायको? काय चोरी करायला चाललो का आपण? वनवास याचा अर्थ आहे दुःख. वनवास याचा अर्थ आहे पीडा. आणि तुम्ही सुद्धा पीडित आहात. प्रत्येक जीव पीडित आहे. पण प्रत्येक जीव पीडित आहे तो भगवंताचं स्मरण करत. पांडव पीडित होते, वनवासी होते, पण कधीच त्यांनी त्या वनवासामध्ये म्हणजेच आपल्या दुःखामध्ये कधीही भगवंताचं विस्मरण करू दिलं नाही. विठ्ठल त्यांच्याकडे दाखवलेले आहे, बोट दाखवले. पहा ते पांडव अखंड वनवासी. काय होतं त्या वनवासामध्ये त्यांच्यासोबत? काहीच. एक भांड सुद्धा नेऊन दिलं नाही दुर्योधनानं. हो माझे माय बाप हो, एक भांड सुद्धा नेऊन दिलं नाही. तरी पण देवाचं स्मरण. आपले भरपूर यादीत नाव आलं तरी देवानं महत्वाचं असं करावं का? माझाच काऊ नंबर लावला नाही, त्याचं काहीच नव्हतं, कागद नव्हते तरी त्याचा आला. त्याला डबल डबल भेटायला एकदाच नाही आलं. अनेक न लगे रुसावे बहुता आपल्या संचिता वाचून. काय कीर्तन समजायले की नाही तुम्ही? का झोपी आहे? हा, काही काही लोक मस्त चालू आहेत, आपण मस्त झोपू. बरेच लोक मी असे थांब द्या म्हणले चिंता आम्ही टाकतो अंतरास. हे अंग टाकायचा कार्यक्रम होता. त्या गवळणीचं प्रेम आहे भगवंतावर. किती प्रेम असते. प्रेम म्हणजे काय? हो माझी माय, प्रेम म्हणजे टीव्हीत दाखवायले ते नाही. हे पोरी पळून चालल्या ते प्रेम नाही. समजायले की नाही? हेच प्रेम कातड्यावरच आहे. पळून जाणाऱ्या पोरीचं प्रेम काय आहे? कातड्यावरच प्रेम. तुमच्यापेक्षा चंभारपणा. विठाला माझे माय बाप हो. प्रेम म्हणजे काय? आणि या प्रेमाशिवाय भगवंताला दुसरं काही नाही. काय झालंय? त्या प्रेमाने भगवान परमात्मा हस्तिनापूरला दुर्योधनाच्या घरी आले आणि दुर्योधनाने देव आपल्या घरी आले म्हणून. ऐका, प्रेम सांगायला मी तुम्हाला. प्रेम म्हणजे काय? ते उभे असलेली टाळकरी. प्रेम म्हणजे काय असतं? हे एवढं प्रेम एखाद्या पोरीवर करण्यापेक्षा एवढं प्रेम आपल्या गुरुवर करा, देवावर करा, आपल्या आई वडिलावर करा. तुमच्या मनात काय काय इच्छा होतात हे पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. जिच्यावर तुम्ही प्रेम करणार आहात ते तुम्हाला चुना लावल्याशिवाय राहणार नाही. परिवार हे लग्नाच्या हातात लावताय की नाही चुना म्हणायला? जिच्यावर तुम्ही प्रेम करता ते तुम्हाला चुना लावल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही भगवंतावर प्रेम करून पहा, संतावर प्रेम करून पहा, गुरुवर प्रेम करून पहा. तुमचं जीवन उजाडल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनामध्ये प्रकाश आल्याशिवाय राहणार नाही. काय असं फाटकर प्रेम? आणि ते प्रेम जास्त दिवस नसते कावडे बाप. लग्न झाले की 3 वर्षाच्या नंतर खुश होते. माझे आहो, माझे मिस्टर, ते म्हणते मिस्टर, हे म्हणते सिस्टर. समजायला की नाही? हे फक्त 2 वर्षाचा खेळ आहे कार्यक्रम. ते खाणं पोळी आरती घ्या, कोरभर घ्या, माझ्या हाताने घेत ना का, एवढी घेत ना का, अशी म्हणणारी बायको 2 वर्षानं तुम्ही खा आणि मलाही घेऊन या. समजायला की नाही? पण इथं भ्रम कसा झालेला आहे? लटिके ते रुसे साच कोणाला पटे. हे तर मोठंच तर आवडायला असेल. खरं
असेल गोड बोलता येत नाही, आपल्या गुरुने आपल्याला शिकवलंय. आणि तुम्हालाही सांगतो तुम्ही शिकू नका. हे गोड बोलणारे लोक एक दिवस तुम्हाला असं गोड बोलून असं तुमच्या अंगावर उंग्या लावतील, चटक्या खाऊन टाकतील तुमच्या. दुर्योधनानं मिष्टान्न बनवलेलं आहे, पण देवाला मिष्टान्न आवडते का? मिष्टान्न बनवलं, पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला दुर्योधनाने आणि देवाला आग्रह केला. देवा ताट मांडलेला आहे, पाठ मांडलेला आहे, फक्त हात देऊन जेवायला बसायचं काम आहे. किती आग्रह केला दुर्योधनाने, पण दुर्योधनानं जे ताट वाढलेलं आहे त्या ताटामागे काय आहे? त्या ताटामागे स्वार्थ आहे. समजायले की नाही? दुर्योधनानं जे देवाचं ताट मांडलेलं आहे त्याच्या मागे काय आहे? स्वार्थ आहे. जेवण देऊन त्याच्याकडून देवाकडून मागण्याची आशा आहे, इच्छा आहे. जिथं आशा आहे तिथे भगवंत जात नसतो. आशा नाही ज्याला, देव दुरी नाही त्याला. आणि जे आशा विरहित प्रेम देवावर प्रेम करतात तेच खरे देवाचे भक्त आहेत. गेले आशा गेले आशा पास निवारोनी. दुर्योधन सुद्धा भक्त होता, पण त्याच्या भक्तीमध्ये आशा आहे. त्याला देवाला जेवण द्यायचं आहे पण काहीतरी मागायचं आहे. समजायचे की नाही? पण तुकोबारायांनी शब्द कसे वापरले? गेले आशा पास निवारोनी भक्त ऐसे बाबा. आपण काय भक्त नाही का? आपण सुद्धा भक्त आहोत, पण आपल्या भक्तीमध्ये आशा आहे आणि त्याच्यानंतर सप्त पाश आहे. एक प्रकारचा पाश नाही. आशाला दांभिक भक्त म्हणतात, स्वार्थी भक्त. ज्ञानेश्वरी मध्ये 4 प्रकारच्या भक्ताचं वर्णन आलेलं आहे. पारायण करताना विचारा. ज्ञानी भक्त, जिज्ञासू भक्त, स्वार्थी प्रार्थी भक्त. मग याच्यातला कोणता भक्त आवडते देवाला? ज्ञानी आवडते नाही. ज्ञानी तर चांगलं होता पण आवडला नाही ना, म्हणून तर इकडे भिंत चालू. काय अवघड काम आहे. काही काही लोकांना भिंती बसून जावं लागते तरी अक्कल येत नाही. हे चांगदेवासारखी काही बुद्धीच्या अगदी चांगले वाटते. हे वाघाव बसून चाललं कोणाकडे? देवाकडे. तू वाघाव नाही का आता हलकटाव बसून गेला तरी तुला अक्कल येणार नाही. चालला कोणीकडे, तुला अक्कल देणाऱ्याकडे चालला का? वरी मानतो तिथं गेल्यावर नम्र व्हावं लागतं. नम्र होण्याचे ठिकाण सांगतो. सद्गुरूच्या चरणी नम्र व्हा, संतांच्या चरणी नम्र व्हा, आई वडिलांच्या चरणी नम्र व्हा, गुरुच्या चरणी नम्र व्हा, भगवंताच्या चरणी नम्र व्हा. कुठे वाकू नका. हो, कुठे वागशाल तर कबर बोलू द्यायची. समजायला की नाही? माझे मायबाप आपल्याला कुठे वाकायची सवय झाली. कुठे जाऊन 1000 रुपयासाठी 500 रुपयासाठी. दुर्योधनाचं जेवण केलं नाही देवा. तिथून निघाले आणि दुसरे भक्त होते भगवान श्रीकृष्णाचे. त्यांचं नाव आहे विदुर. त्यांना काका म्हणत होते.
विदुर काकाच्या घरी भगवंत आले, विदुर काका घरी नाही. विदुर काका घरी नाही, काकी घरी आहे. समजायले की नाही? काकी घरी आहे, पण देव आल्यानंतर तिचं भान हरपलं. समजायले की नाही? देव आला, जो देव योग्यांना योग करून मिळत नाही, समाधीला उतरत नाही. योग्याच्या घरी जाताना तुळशी तो तुवा मापाशी मागे पुढे. जप करून जो त्या ठिकाणी देव प्राप्त होत नाही, योग करून समाधी लावून जो प्राप्त होत नाही, ते देव साक्षात माझ्या दारात उभा आहे. हे त्या काकीनं पाहिल्यानंतर तिची अवस्था काय झालेली आहे. हो, बसा बसा म्हणत दरवाजाच्या आत घ्यायचं तर देवाला बाहेर ढकलायला लागेल. हो, देवाला पाठावर बसवायचं तर स्वतःच पाठावर बसली, देवाला खाली बसवलं. याचं नाव प्रेम आहे. सांगायला तुम्हाला मी, देवाला पाठावर बसवायचं तर स्वतःच पाठावर बसली. इतकी ते भाव विकृत झाली, भाव हरपला. देहाची अवस्था बदललेली आहे. देह देहावर राहिलेला नाही, देह देहावर राहत नाही. याचं नाव आहे प्रेम. इकडे इतकेच कार्यक्रम असते. हातावर कापूर काय घेऊन घेते. आमच्या गावात तो एका पोरानं हातावर कापूर घेतला. हात जळत मात्र तुला सोडणार नाही. कोणाला? हा, समजायला की नाही? आता फरकत होऊन ती त्याच्या घरी आहे, ही हिच्या घरी. समजायला की नाही? म्हणजे कापूर कोठं गेलो, कापूर जळाला आणि शपथही जळाली त्याच्याबरोबर. काय सोंगाडे लोक आहात, काय फाटकं प्रेम असं सोंगाड. प्रेम सांगायला काकीच आहे तुम्हाला, विदुराचा अजून सांगलंच नाही. देवाला पाठावर बसवायचं तर स्वतःच पाठावर बसली. काय देऊ देवाला म्हणून त्या ठिकाणी केळं आणलेली आहे. हो, टप्पर देवाला द्यायला, टप्पर देवाला द्यायची, गाभा आपण खायला लागली. समजायला की नाही? याचं नाव प्रेम आहे. जेवढ्यामध्ये काका आले आणि त्यांनी पाहिले उलटा कार्यक्रम. देव खाली बसले, काकी वरी बसली आपली बायको. मग आता थोडा वेळ ते पाहत राहिले, हे काय कार्यक्रम आहे? हे देव भक्ताचा कार्यक्रम. काका म्हणले, देवा आमच्या हिला काय अक्कलच नाही. तुम्ही म्हणू नका, तुम्ही म्हणू नका. तुम्ही एका पक्षांत घरी जाऊन तुम्हाला प्रसाद भेटेल. हे फक्त विदुर काकाला म्हणण्याचं. आमच्या हिला अक्कल नाही देवा, पण तुला तर कळते की नाही? ते टप्पर खायला का गाभा खायला, खाली बसला का वरी बसला, हे तुला कळते? ते म्हणले, हे ज्याला कळत नाही, हे कळून दिसून कळत नाही, त्याचंच नाव प्रेम आहे. विठ्ठल त्याच्यासाठीच तर मी इथं आलेला आहोत. हेच तर मला मिळवायचं आहे, हेच मला प्राप्त करायचं आहे. प्रेमाविना समाधान, प्रेमाविना देवाचंही नाही, तुमचं आमचं जीवाचं सुद्धा. या प्रेमाचं नाव आहे भक्ती प्रेम. भक्ती प्रेमा ज्ञान नको देवा. आणि हे प्रेम घेण्याकरिता बरोबर आहे की नाही? घोर प्रेमाचा आजी दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाचे हक्के मारी कोरडीचे. हे अभंग तर पाठ आहे की नाही? असे प्रेम करणारी ही गवळण आहे आजची. तर
देवाचं दर्शन घेणारी, हो दररोज त्या भगवंताचं नामस्मरण करणारी, मात्र हो आज त्या ठिकाणी देवाचा तिला वियोग घडला आणि ह्या वियोगातून जे शब्द निघालेले आहेत हे अभंगाचं पहिलं चरण. कन्हैया रे कन्हैया मालक गेले कवाय, मालक गेले आता मला करमत नाही, आता मी काय करू, चहा पिऊ की नाही, भाकर खाऊ की नाही, असं म्हणते का? तिला माहित आहे हे जाते बी 2 घंट्यानं वापस येते आणि एवढा काय दिसायला असा सोंगाड्या नाही म्हणजे समजायला की नाही तुम्हाला, मी काय विस्तार करणार नाही. काळाच्या वाडीतले सगळे लोक चांगले आहेत, बरोबर आहे. पंक्ती घेणारे अन्नदान सगळ्या गावाला जेवायला, ते अन्नदान करणाऱ्यापेक्षाही चांगले ते जेवायला येणारे. हा त्याला माहित आहे कीर्तनाला नाही गेलो तरी चालते, पण जेवायला जास लागते, नाही तर घरी स्वयंपाक करायला समजायला. मग अन्नदान करणाऱ्यासाठी एकदा टाळी वाजवा. या अन्नदानामुळे काय झालं, बिचाऱ्या या लेखी बाळीला सुख झालं. 7 दिवस बिचारा बिनधास्त झोपले. 7 दिवस स्वयंपाक करायचं टेन्शन नाही, नाही तर पहिलं टेन्शन बाईला स्वयंपाक करायच्या आधी भाजी काय करू, मोठं टेन्शन काय, स्वयंपाक कसा करू नाही, भाजी काय करू. भाजी चांगली झाली की मग काच्याही संग खाते, म्हणजे भाकर राहो, शिळी राहो, कशी राहो, असं मला म्हणायचं काच्याही संग. आता साधू संतांनी एवढे सांगितलंय काय खाव काय नाही खाव, पण आता काळ्याच्या वाडीच्या लोकांनी 7 दिवस बंद केला असं कमीत कमी 7 दिवस तरी कमीत कमी बंद केलं पाहिजे. पिणे खाणे, सप्ताह म्हणजे काय नुसतं देवदेव करणं नाही, सप्ताह म्हणजे परिवर्तन घडून आणणारा शिबिर आहे. सप्ताह म्हणजे मनाची अवस्था बदलवणार हे काय आहे, केंद्र आहे. सप्ताह म्हणजे
मनाला धुवून टाकणारी काय आहे, मनाचे विकार धुणारी नदी आहे, पवित्र नदी. याला नामगंगा म्हणलेला आहे, ज्ञानगंगा म्हणते. कोणाकोणाची मन धुवून गेले सांगा मला. आता हे दुसरं वर्ष आहे, पुढच्या वर्षी सप्ताह करायचा का? हो मावशी, करायचा का म्हणलं? नाही, पुढच्या वर्षी सप्ताह करायचा असेल तर एका व्यक्तीनं 1000 रुपये वर्गणी जाहीर केली पाहिजे. समजायला की नाही? 300 रुपये 200 रुपयाने सप्ताह होत नसते. याचा लोक खऱ्यातच 1000 रुपये घालायला लागले दिवसभरात. इकडे खरा खायला की नाही लोक? तंबाखूचा टोटा केवढे ना? चुना केवढ्याचा आहे? आठाण्याचा काय हो, 50 पैशाचा रुपयाचे 2 डबे. येला इतरा पैसे 4 रुपयाचा 5 रुपयाचा टोटा खिशात घेऊन हिंडते, पण रुपयाची चुन्याची डबी ठेवत नाही. इतका भिकारी असा आपला व्यसन करू नाही. करावं तर असं मस्त शांत सोकाट हातून असता काय तुम्ही खात असताय. 7 लाखाच्या गाडीत जर बसून आले, याला इच्छा नाही, काहीतरी पैसे चेक करणार. दादा म्हणे चुना आहे का? याला ते व्यसन करणारे कोणाला दादा म्हणजे, खाण्याला काका म्हणजे, बाबा म्हणजे, काय निर्लज्जम सदा सुधी. भावजाईलाच माय म्हणते तर ते 20 रुपये देते. भावजाईला माय म्हणते, भावाच्या लाण्या बायकोला, लाण्या भावाच्या बायकोला इतकं ते उतरलेलं राहते. लोक म्हणते चढते, चढत नाही, उतरते. व्यसन हे नरकाला नेण्याचं 5 पातक सांगितले आहे. त्याच्यामध्ये या व्यसनाचा सुद्धा नाव आहे, परस्त्री गमन करणे, गुरुस्त्री गमन करणे. पहिलं पाप आहे, महापाप म्हणते पाप. चोरी करणे, व्यसन करणे, काय म्हणते त्याला? नाही समजायला की नाही? याला सुद्धा महापाप म्हणलेला आहे. आणि हे 4 जे पाप सांगितले महापाप, हे 4 महापाप करणाऱ्याच्या संग राहणाऱ्याला 5 महापाप म्हणते. सांगा, नाही केलं तरी त्याला महापापाचं काय लागते? महाभाग लागते, म्हणजे भोग लागते. पण इथं आल्यानंतर काय सांगितलेलं आहे? इथं आल्यानंतर हे महापाप नुसतं दर्शनाने त्याच्यात नष्ट होते. कसं प्रमाण आहे का? देणे होय शांती महात्मा, देणे होय शांती महात्मा. महापापाची शांती नुसत्या संत संगतीत आल्यानं जाते, होते. पाप ताप प्रमाण आहे. दैन्य जाये उठा उठी होय भेटी हरिदासांची, ऐसे बळ नाही अनेकाचे तप तीर्थ जगी दान. अशी ताकद दुसऱ्या व्रतात नाही, दानात नाही, तपात नाही, जे संतांच्या संगतीत आहे. भगवंताचं स्मरण करणारी ती गवळण मात्र आज भगवंताचं नामस्मरण करायला विसरली. त्याच्यामुळे भगवंताचा
तिला वियोग निर्माण समजायला की आणि हा वियोग सामान्य आहे. देव जर एक क्षण जर त्यांना देव दिसला ना नाही दिसला तर त्या गवळणीची अवस्था काय होती, काय अवस्था होती. तहान भूक विसरली रे, तहान भूक विसरून जात त्या या विदुर काकाच्या पट्टीसारखा त्यांचा भाव तयार होतो. इतकं प्रेम त्या गवळणीकडे होतं त्या देवावर. आणि म्हणून आज भगवंताचं नामस्मरण घडलं नाही आणि म्हणून वियोग निर्माण झाला आणि म्हणून ती त्या ठिकाणी गवळण आपल्या शब्दामध्ये व्यक्त करते. भगवंता हे कानैया रे जगजेती देवा एकदा भेट दे. कारण या एका भेटीने सुदाम्याला एकदाच भेट दिली देवा, पण एका भेटीमध्ये मुष्टीभर पोहे घेऊन शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा विठोबाचा एकदा भेट आणि एका भेटीमध्ये काय स्वर्गाचं सुख त्याला मिळालं, वैकुंठाचं सुख त्याला मिळालं, सर्व सुखाचा तो भोगता झाला. हा देवाच्या भेटीचा काय आहे परिणाम. म्हणून एकदा भेट हा त्या ठिकाणी सांगितलेला आहे त्या गवळणीने. एकदा भेट अजून त्याच्या मागचं कारण सांगितलेलं आहे. कारण देवाची संगत सोडल्यावर तिला जे अवस्था प्राप्त झालेली आहे. लक्षात ठेवा, देवाची आणि संतांची संगत सोडली तर संगत कोणाची लागते माहित आहे का? हा, दुर्जनाची संगत लागते, कामाची, क्रोधाची, लोभाची, आशेची, वासनेची संगत लागते. आणि हे काम, क्रोध, लोभ, मत्सर याला सावध म्हटले आहे. सावध म्हणजे हो, सावध म्हणजे काय? सावध म्हणजे तोडून खाणारे कुत्रे. गवळण अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणते, भगवंता तुझा वियोग घडल्यामुळे माझ्या जीवनामध्ये काय प्राप्त झालं. अभंगाच्या काय
तिकडे आमचा आवाज बसून चालला, एकदाच बोललो पहिलंच कीर्तन आहे, आता गेला आवाज सगळं इतकं वरटाला काय हा. तेव्हा धर्माला चांगलं देत का पण चांगला साऊंड होता एका त्याच्यासाठी टाळी वाजवा नाही, समजायला की काही काही गावात एवढे राहत नाही, दोनच माईक राहते मला म्हणते मोठीच्या मोठी मशीन आहे. तुमचं सर्व साहित्य चांगलं आहे, पण त्याला कसं आहे आम्हाला काही कळत नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला जे कळते त्याच्यातलं आम्हाला काही कळत नाही. काला विकोल किती द्यावं लागते, अपवादाला किती द्यावं लागते, म्हणणाऱ्याला किती द्यावं लागते, गाणाऱ्याला किती द्यावं लागते. तरी आमचं हे आणलंच नाही आम्ही ते अर्गन नाही, अजून काय म्हणते का बँजो नाही, तबला नाही. हे जर आणले होते तुम्हाला बी पिसं करून टाकते तर महाराजाला पिसं करते. आणि हे 30,000 येतही नाही तुम्हाला सांग. 30,000 तर नुसती मिरवणूक काढूनच 30,000 आणले पाहिजे, समजायला की नाही तुम्हाला. 50,000 रुपये जमा करा पटकन लवकर. आता तुम्ही कार्यकर्ते मंडळी, कार्यकर्ते व्हायला कार्यकर्त्यांना पहिले 1,000 टाका लागते, तेव्हा ते मंडळात व्हावं लागते. ते बाया बचत गटाच्या फार मंडळात त्याच्या करते तेव्हा मग त्याला लोन भेटते. कार्यकर्ते यावर्षी जे कोण आहे सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे तुम्हाला. आता आमच्या शिष्य मंडळींनी उद्याच्या सोमवारला रसपोळ्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सगळ्यांना जाहीर आमंत्रण आहे. तुमच्या तुम्ही गाडीने या, काही समजायला एवढा काय मी अजून श्रीमंत झालो नाही, तुम्हाला मी गाडीचं भाडं द्या. जे गाडी आहे ते हे लोकांना शिष्यानेच घेऊन दिलेली आहे, समजायला की नाही. एकदाची लोकांना उपटून नाही द्या, त्याच्यात 30-25 लेकर बसायचे म्हणून गेल्या वर्षी आज येते. आता याच्यात 7 आणि 8 म्हणलं की जगतेच ते दुसरं 7 लोक जास्तीत जास्त. आता 30,000 चौकदार नाही ना, चौकदार आहे का येत, चौकदाराला बसू नका आमचे, नाही तर आमचा अजून वजा बाकी. आता माळेगावला रस पाजा लागते, ज्यूस पाजा लागते, एक ताप आहे काही. आता बाया पैसे काढून देते ना, नाही समजायला की नाही. आणले नसतील तर आपल्या 1-2 मनी दिले तरी समजायला की नाही. आपल्याला काय सोनाराचे दुकान प्रत्येक गावात समजायला. 800 लोक देते काढून ते महाराज लोक. सावधानी वेढी किंवा वेढी काय मोकलिले बनी. जे सावधाचं मन आहे त्याच्यामध्ये हिंस्त्र, फाडून खाणारे, तोडून खाणारे, रक्त शोषण करणारे, मनाचं शोषण करणारे जे विकार आहे त्याला सावध म्हटले आहे. हे विकार माणसाच्या मनाला भक्ती करू देत नाही, त्या मनाला भक्तीपासून अलिप्त ठेवतात. त्या मनाला वासनेची संगत त्या ठिकाणी जोड लावतात. म्हणून हे मन राहत